घेताय, कशी उत्कंठा आहे? हो नक्कीच, भरपूर दिवस झालं तयारी चालू होती आणि कधी टुर्नामेंट चालू होते हेच आमचं हे होतं. आज चालू झाले, बरं वाटतंय आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. क्रिशा स्पोर्ट्सकडे मी येईन. टॉसचा नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने राहिला नाही. बॅटिंग करायचे काय वाटते? बॅटिंग करताना कोणत्या धावसंख्येपर्यंत संघाने मजल मारली पाहिजे? तसं पाहायला गेलं तर रबर बॉलसाठी कोणती धावसंख्या कमी नसते, पण जास्तीत जास्त एक 100+ करण्याचा प्रयत्न असेल आमच्या टीमचा. कारण पुढच्या टीमकडे बघता बॅटिंग लाईनअप त्यांची चांगली आहे, तर प्रयत्न तो झाला की 100+ धावसंख्या करू. ते 6-22चं समीकरण, ज्याने मात्र 6 चेंडूंमध्ये 22 धावा बनवलेत. यावेळेस देखील पहा फ्रंट फुटने ऑफ स्टंपवरून पाहिला गेलं तर लेग स्टंप, पूर्णपणे पाहिला गेलं तर लेग स्टंपच्या वरून पाहिला गेलं तर षटकार जाताना पाहायला मिळतोय. लेग साइड कव्हर केली जाते. काय फटका खेळाय, झटका दिला जातोय. यावेळेस मात्र पहा षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. आज मात्र पाहिला गेलं तर दिवस क्रमांक पहिला आहे जावळी प्रीमियर लीगचा आणि पाहिला गेलं तर आज पाऊस नाही, परंतु षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. आज मात्र षटकारांचा पाऊस 40 षटकार पाहायला मिळालेत. मॅच क्रमांक आताशी 4 पाहायला मिळते आणि 40 षटकार. यावेळेस पहा षटकार आणि षटकार. पाहायला गेलं तर फलंदाज आहे मनोज जवळ. पूर्णपणे पाहायला गेलं तर पूर्णपणे यावेळेस मनोज जवळने पूर्णपणे चेंडूला आपल्या जवळ येऊ दिलं आणि त्यानंतर आपल्यापासून गोलंदाजाला कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या कानमंत्राचा किती महत्वाचा उपयोग पडेल. यावेळेस पहा स्क्वेअर कट, काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळालंय. अद्भुत, अफलातून, अविस्मरणीय, अविश्वसनीय. काय फटका आहे, झटका देणारा फटका. स्क्वेअर कट पूर्णपणे संकेत गोळे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज मने जिंकले त्या खेळाडूने. मनोज जवळ जसा चेंडू जवळ येतोय तसा मात्र चेंडू बाट. अमर, काय कॉम्बिनेशन क्रिकेट आहे, क्लास. यावेळेस पहा ऑफ साइडच्या दिशेने खेचून काव कॉर्नरच्या दिशेला पाठवलाय. यावेळेस मात्र फलंदाजाने पूर्णपणे पॉवर जनरेट करताना पाहायला मिळालंय. पॉवरफुल स्ट्रोक यावेळेस येताना पाहायला मिळतोय. दहशत निर्माण करताना पाहायला मिळालंय. षटकारिंग ट्रॅक वरती गोलंदाज सचिन. यावेळेस पहा काहीतरी वेगळं. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 4 धावा येत आहेत. AB डिव्हिलियर्सची आठवण करून दिली. यावेळेस मात्र पहा ऑफसाईडच्या दिशेला आला, त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर फ्लिक करताना आणि नक्कीच PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून रिव्ह्यू दाखवला जातोय. नक्कीच कशा पद्धतीने बॅट स्विंग झाली, कशा पद्धतीचा खेळ मात्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषा बाहेर पळाला. फुल टॉस चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दाखवली. फुल टॉस चेंडू आणि या बेस थोडंसं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फक्त वाट पाहताना पाहायला मिळेल. 62 आकड्यावरून 68 आकड्यापर्यंत कसा प्रवास झाला आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. आता मात्र पूर्णपणे डील होताना पाहायला मिळते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, पहिल्यांदा पुढे गेला, त्यानंतर मात्र चेंडूची गती ओळखली, त्यानंतर मात्र थोडासा मागे आला आणि त्यानंतर मात्र षटकार लॉंग लेगच्या बाहेर. यावेळेस देखील पूर्णपणे काय फटका आहे, बॅक टू बॅक. मनोज जवळ काय फटके खेळताना पाहायला मिळत होता आणि त्यानंतर अमर शेलार, येस अमर शेलार आता मात्र येईल. मनोज जवळचा चांगला फटका आणि 11 चेंडू आणि 49 धावा, एक सिंगल आणि 50 धावा कंप्लीट होताना 350 होईल का? 10 चेंडू 4 धावा, 1 धावेची गरज. आता खेळतोय करंट सिच्युएशनला 49. फक्त चेंडूला दिशा दाखवलाय, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल, ताकद नाही फक्त नजाकत. चेंडूला पाठवलं सीमारेषे लगत, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल, परंतु 50 कंप्लीट झालेत.
आतापर्यंत धाबा घेतल्या गेल्या तेच 3 धाबा घेतल्या गेल्यात. दुसरी 50 बाट दाखवायची आहे. नक्कीच PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून हा अनमोल क्षण अनबिलिव्हेबल नॉक मात्र पाहायला मिळते. मॅच विनिंग इनिंग खेळताना पाहायला मिळालाय. मनोज जवळ सुरुवात अमर शेलारने केली होती आणि त्यानंतर पाहायला गेलं तर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून